सुजल भातोसे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि त्याच्या साथीला केतन मात्रेला आपण पाहतोय. सजल भातोसे आहे जो नॉन स्ट्रायकर एंडला बाला बळतोय. अगदी त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये केतन मात्रेला आपण पाहत आहोत. आनंद मगदुमला आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती तो दाखल होत असताना बाला बळतोय. खुल्या गटातील हे दोन खेळाडू आहेत, त्यामुळे बॅटल सर्वाधिक महत्वाचं राहील. आज सकाळी जिथे मात्र आपण पाहिलं सुपर 16च्या रायगड प्रीमियर लीगचा पहिला सामना ज्योती एंटरप्राइजेसच्या अगेन्स्ट खेळत असताना वैष्णवेलन कोलाड या संघाच्या दरम्यान जास्त खेळाडूने एक दमदार प्रदर्शन दिलं. पहिल्या 2 बॉलवरती 2 उत्तुंग षटकार ठोकत संघाला विजेता पताका पडकून दिला आणि सुपर 8 मध्ये जो खेळाडू दाखल झालेला असा केतन दुसरी स्पर्धा एका दिवसामध्ये खेळतोय आणि कदाचित आणखीन एखादी स्पर्धा आणखीन संघाळी खेळला आणखीन एक विक्रम त्याच्या नावापुढे पाहायला मिळू शकतो. सामन्याला सुरुवात होत आहे. बॅटल महत्वाचा आहे. आनंद मगदुम गोलंदाजी मार्क वरती, केतन मात्रे स्ट्रायकर एंडला. पहिलाच बॉल, मागील मॅचचं कंटिन्युएशन, डाऊन दी ग्राउंड ओर दी बॉलर हेड, स्ट्रेट अँड ग्रेट, अफलातून स्ट्रोक षटकार. चेंडूला दिली हवा आणि षटकाराने डाव सुरू केलाय नवा. केतन वामन म्हात्रे याच्या बॅट मधून मात्र पहिल्या बॉल वरती मात्र भव्य स्वागत केलंय. आनंद मगदुमचं षटकाराने स्वागत. लिफ्ट करण्याचा प्रयत्न बॉल पाठी मागे चाललाय. लेगस्टिक सोडून जाणारा बॉल, व्हाईट बॉल आलाय. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल. एक मॅजिकल आकडा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतोय. 7 ऑन बोर्ड. कोयना किंगस्टार आणि त्यांच्या विरुद्धमध्ये श्री स्पोर्ट्स शाहूवाडी असा सामना. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. आनंद मगदुम पहिल्या बॉलवरती षटकाराला, त्यानंतर मात्र व्हाईट बॉल, पुढचा चेंडू. मोठ्या फटक्यासाठी जाण्याचा प्रयत्न, शरीराचा जरूर वेध घेतला गेलाय आणि तिथे मात्र आपण पाहायला गेलं तर खराबपैकी पाहायला मिळाली. दुसऱ्या धाब्यासाठी मात्र जागा सोडली होती, परंतु एका धाब्यावरती समाधान मांडलंय. सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 8 धावा धाबलकावरती म्हणत असताना पाहायला मिळाल्यात. केतन मात्रे नॉन स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळतोय. सिंगल इथून अर्जित झालेली पाहायला मिळाली. 8 धावा धाबलकावरती. आनंद मगदुमचे हे षटक क्रमांक पहिला आपण पाहत आहोत. 5-5 षटकांच्या लढती पाहायला मिळतात. मॅचेस महत्वाच्या आहेत. 22 यार्ड क्रिकेट कार्निवल 2026. पुढचा बॉल, यावेळेला फटका फसतोय. बॉलने उंची गाठली आहे, लांबी नाही. क्षेत्ररक्षकाचा जजमेंट चांगला आहे. झेल टिपण्यात येतोय. शाहूवाडी या संघाकडे उत्कृष्ट गोलंदाज आहेत. शाहूवाडीची माती ही गोलंदाजांना रास्त ठरते. आनंद मगदुमने मिळवली विकेट. गोलंदाज पहिला, इट होत आउट. विकेट आली आहे. हा ऍक्शन रिप्ले. ओव्हरपिच चेंडू होता, पुढ्यात टाकला होता. मोठ्या फटक्यासाठी जाण्याचा प्रयत्न, उंची जास्त लांबी कमी आणि आनंद मगदुमला मिळते इथे विकेटची हमी. पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय आनंद मगदुम याने. जबरदस्त कमबॅक या बॉलवरती मात्र जरूर केलं गेलं आणि पहिली विकेट आपल्या संघासाठी नक्कीच मिळवताना मात्र पाहायला मिळाले हा गोलंदाज आनंद मगदुम. याही गोलंदाजी चर्चा भरपूर राहिली आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहायला गेलं तर कमालीची गोलंदाजी सध्याच्या घडीला आपण पाहायला गेलं तर चांगल्या फॉर्म मध्ये गोलंदाजी करत असताना मात्र पाहायला मिळाल्यात. अनेक मोठमोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये देखील या खेळाडूला मात्र आपण पाहिलंय आणि तोच फॉर्म कंटिन्यू ठेवत असताना मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अजय भातोशे इनॅट नंबर 3 मध्ये बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मात्र पाहायला मिळतोय. इथून पुढे कशा प्रकारे साजेदारी होईल हे मात्र पाहणं तितकंच महत्वाचं आहे. पार्टनरशिप देखील तेवढीच बिल्डअप करणं जरूर महत्वाचं आहे. 8 धावा धावफलकावरती लागल्यात. एक विकेट आतापर्यंत गमावली. पुढचा बॉल आपण पाहिला गेलं तर मोठ्या फटक्यासाठी पुन्हा एकदा जाण्याचा प्रयत्न होता. तिथे आपण पाहायला गेलं तर शरीराचा वेध घेतलाय. बॉल पाठीमागे चाललाय आणि हा बॉल आलाय डॉट. चांगला चेंडू पाहायला मिळाला. अजय भातोसे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. रायगडाचा क्रिकेट अजय भातोसे खेळतो. ठाण्याचं क्रिकेट एका बाजूला केतन मात्रे खेळतो. ग्रामीणचं क्रिकेट सातत्याने दोन्ही खेळाडू खेळत आहेत. त्यामुळे मॅच महत्वाची झाली यातही मात्र शंका नाही. 8 बनलेले आहेत. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा, देन यस्टनचा वेध घेतलाय. प्लेड ऑन, धक्का दुसरा. अजय भातोसे आला, अजय भातोसे गेला. जिथे निश्चित संघाचे साथीदार म्हणत असतील आल्या आल्या जाऊ नका, बॅटर आउट. फलंदाजाला पडली भूल, दांडी केली गुल आणि गोलंदाजी एकदम पॉवरफुल. काय गोलंदाजी राहिली आहे. सुरुवात षटकाराने केली होती, परंतु त्यानंतरच आनंद मगदुमचं मात्र कमबॅक अगदीच जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे.
2 विकेट आतापर्यंत त्याने आपल्या गोलंदाजीतून मात्र आपल्या संघासाठी कलेक्ट करताना मात्र पाहायला मिळालेत. 2 विकेट गमावल्यात. टीमची धावसंख्या कोयना किंग्सचा 8-2 अशी परिस्थिती. नॉन स्ट्रायकिंग एंडला अजूनही केतन मात्रे शांत उभा आहे, परंतु स्ट्राईक रोटेट होणं कुठेतरी महत्वाचं असेल. विकास जाधव नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मात्र पाहायला मिळतोय. केतन मात्रे 2 चेंडू आतापर्यंत त्याने फेस केलेत. 7 धावांवरती तो खेळतोय, परंतु आनंद मगदुमचा जर का विचार केला तर आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झालाय. 8 धावा त्यांनी खर्च केल्या. 2 विकेट आपल्या संघासाठी मिळवल्यात. केतन मात्रे नावाचा स्ट्रायकर एंडलाय. केतन मात्रे 8 बनल्यात. 2 बॅटर आउट. पुढचा बॉल पिटू. उजव्या यष्टीच्या बाहेर समोर खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पोहोचेल. पहिली सिंगल वेगाने घेतली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न इथून झालेला नाही आहे. सिंगल झालेली बाला मिळाली. धावफलकावरती 9 बनलेले आहेत. दुसऱ्या षटकाची सुरुवात सिंगलने झाली आहे. 9-2. चांगली सुरुवात श्री स्पोर्ट्सच्या माध्यमातून जरूर झाली, परंतु तेवढीच सुरुवात कोयना किंग्स स्टारने देखील केली गेली आहे. पुढचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॉल उंच पुरा गेलाय. एलिव्हेशन मिळालंय का? इथे प्रयत्न चांगले केले होते, परंतु प्रयत्न क्षेत्ररक्षकाचे पडतायत कमी आणि मिळते इथे. आपण पाहिलं गेलं तर 4 धाबांची हमी. विकासच्या बॅट मधून मात्र हा चौकार आलाय. अकूट टप्प्याचा बॉल होता. पुल केला बॉल. शॉर्ट पूल सक्सेसफुल होत असताना मात्र पाहायला मिळतोय. 4 धावा प्राप्त झाल्यात आणि या 4 धावाने मात्र टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे चौकाराच्या मदतीने 13 या धावसंख्येवरती. 13-2 आहेत. कोयना किंग स्टार या संघाला चांगलं इथे मात्र खेळ करून दाखवावा लागणार आहे, कारण मैदानाच्या आतमध्ये अद्याप आपण पाहिलं विकास जाधव जो स्ट्रायकर एंडवरती बाला मिळवतोय. 13-2 फलंदाज बाद झाल्या. दुसऱ्या षटक प्रगतीपदावरती आहे. 9.75चा करंट रन रेट. ऑन साइडला आणखीन एक फटका केलाय. पोझिशन तितकीशी चांगली नव्हती हा स्ट्रोक खेळण्यासाठी आणि त्याच कारण की काय, फटक्याला एलिव्हेशन मिळालं नाही. बाउंड्री लाईन वरती झेल टिपण्यात आला. आणखीन एक धक्का. 3-13 अर्थात 13ला तिसरा फलंदाज बाद. आणखीन एक धक्का लागतोय. आधीच्या बॉलवरती षटकार ठोकलाय आणि त्याचं प्रत्युत्तर या बॉलवरती मात्र देत असताना मात्र पाहायला मिळाला गोलंदाज. जबरदस्त गोलंदाजी कमबॅक करून देणारा हा चेंडू मात्र पाहायला मिळाला. अगदी ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न होता, परंतु टायमिंग झालं नाहीये. डीप मध्ये चांगलं प्रोटेक्शन तिथे पाहायला मिळालं आणि एक चांगला झेल तिथे पाहायला मिळाला. प्रथमेश मात्रेचा कमबॅक इथे पाहायला मिळाला. तू चौकार ठोकू शकतोस तर मी विकेट देखील मिळवू शकतो, त्याचंच प्रत्युत्तर देणारा मात्र हा चेंडू मात्र जरूर पाहायला मिळाला. विशालजी सकवाळ साहेब या ठिकाणी उपस्थित होत असताना मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. विशाल सकवाळ सकपाळ होतो बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती 13 बनलेल्या 3 फलंदाज बाद झालेले आपण पाहत आहोत. संघ अडचणीमध्ये आहे. नॉन स्ट्रायकर एंडवरती केतन बाला मिळवतोय. माझ्या राजाला साथ द्या संघाचे साथीदार म्हणत असतील, कारण केतनला साथ देणं गरजेचं आहे. त्या रीतीने त्याने मागील मॅच मध्ये एक पात्री अभिनय केला होता. 98 धाबा, अगदी 12 षटकार. हाफ ट्रॅकर बॉल होता. लेफ्ट कट केला डीप मध्ये. थर्ड मॅन नाही आहे. वॅकन्सी एरिया. रन्स निश्चित मिळतील. दुहेरी धाव कंप्लीट झाले, परंतु बाउंड्री लाईन ओलांडली आहे. चेंडूने रन्स मिळतात 4. पहिल्याच बॉलवरती आपण मैदानाच्या आतमध्ये आलोय आणि नाही चालणार रणबंदी.
आणि रणवंडीत झुगारत असताना ठोकला चौकार. जबरदस्त स्टार्टअप दिलाय आणि काय बॅटिंग केली, अगदी हॅम्बर केला होता, अगदी बॅडमिंटन स्ट्रोक पाहायला मिळाला अगदी थर्ड मॅन रिझन मध्ये. फिल्डर होता, प्रयत्न केले होते परंतु प्रयत्नांना यश मिळालं नाही आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येत असताना मात्र पाहायला मिळाला. 17 धावा धावफलकावरती लागल्यात, 3 विकेट आतापर्यंत गमावल्यात. कोयना किंग स्टारचा स्कोर आपण बघतोय. पुढचा बॉल हलक्या हाताने गती काढून घेतली या बॉलवरती, हुक करण्याचा प्रयत्न. अगदी आपण पाहायला गेलं तर या बॉलवरती 2 धावा येत आहेत, 2 धावा कंप्लीट. ऍक्शन रिप्ले पहा. हा बॉल अगदी फसवा चेंडू होता, बॉल मधली गती काढून घेतली होती आणि शेवटच्या मोमेंटला बॅटच्या हँडल जवळ हा बॉल लागला. ऍक्शन रिप्ले पहा. साईड कॅमेरा अँगलने खरं तर बॅटच्या हँडल जवळ लागलेला हा स्ट्रोक पाहायला मिळाला होता. यावेळेला अगदी वेगाने टाकला यस्टनच्या मधोमध. लेग बिफोर प्लम स्वरूपामध्ये आणखीन धक्का लागेल. बॅटरला माघारी परतावं लागणार आहे. धक्का क्रमांक 4. फलंदाज इथे होईल बाद. LBW बरोबर पायावरती, बरोबर मिडल स्टंप वरती अडकले गेलेत. जबरदस्त गोलंदाजी प्रथमेश म्हात्रेच्या माध्यमातून मात्र जरूर झाली आहे. ओव्हरची होते समाप्ती, 2 षटक समाप्त, 19-4 अशी परिस्थिती सध्याच्या घडीला. स्कोर आपण बघतोय. कोयना किंग स्टार 22 यार्ड क्रिकेट कार्निवल सीझन 2 पर्व क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त ही क्रीडा स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळते. 22 यार्ड म्हटलं की सचिन शिंदे आणि संपूर्ण टीमच्या माध्यमातून हे भव्य दिव्य असं आयोजन, मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. एक क्लिअरिटी असलेली ही वाहिनी. मॅचच्या दिशेने वळूयात. 2 षटक समाप्त झाले, 19-4. परंतु आता नॉर्थ स्ट्राईक एंडला उभा होता भरपूर वेळ केतन म्हात्रे. आता स्ट्राईक मिळाली आहे आणि पाहूयात येणारा खेळ कसा राहतोय मिडल ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी. नवीन बॅटर निलेश जाधव मैदानाच्या आतमध्ये येतोय. पहिला बॉल या 3ऱ्या षटकाला सुरुवात झाली. ऑन साईडला खेळला होता. सिंगल निश्चित येते, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. सेकंड रन देखील वेगाने कंप्लीट केली आहे केतन वामन म्हात्रेने. फलकावरती 21 बनलाय, 4 फलंदाज बाद झाल्यात. एकंदरीत 3ऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. गोलंदाजी मार्क वरती राजेंद्र दाखल झालाय. राजेंद्रच्या पहिल्या बॉलवरती 2 आलाय. 21-4. राजेंद्रचा पुढचा बॉल केतन साठी. विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. राजेंद्र स्वतः बॉल पर्यंत पोहोचतोय आणि महत्वाची विकेट. बिग फिश इन टू द बास्केट. ज्या विकेटची गरज होती ती विकेट आता आली आहे. अकूट टप्प्याचा बॉल होता, दिशा देण्याचा प्रयत्न, फटका फसला, बॅटची कडा आणि एलिव्हेशन तेवढं मिळालं नाही. थोडासा नाराज असेल. 10 धावांवरती अगदी आपण पाहायला गेलं तर एक षटकार सुरुवातीच्या पहिल्या बॉलवरती आला होता आणि हा ऍक्शन रिप्ले. बॅटची कडा आणि त्यानंतर मात्र स्वतः बॉलर धावलेत आणि कॅच पकडण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर मात्र केलेलं सेलिब्रेशन का होऊ नये. विकेट महत्वाची होती. राजेंद्रने मात्र ही विकेट प्राप्त केली आहे. विकेट आली आहे, महत्वाची विकेट. थोडासा नाराज आहे. मागील मॅच मध्ये वादळी खेळी केली होती परंतु या मॅच मध्ये जास्त काही करता आलं नाहीये. 21-5 सध्याच्या घडीला मात्र हे समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. 21 धावा फलकावरती आहेत. 5 फलंदाज बाद झालेत. शाहूवाडी खरं तर कोल्हापूर रंकाळ्याच्या तलावासाठी जास्तीचा प्रसिद्ध नाही आहे. कोल्हापूरची चप्पल, कोल्हापूरची अंबाबाई, किंबहुना अगदी त्याच वेळेला शाहूवाडीची कुस्ती. आणि या गोष्टी महत्वाच्या नाहीत. आज मला असं म्हणावं लागेल ना, तर शाहूवाडीची गोलंदाजी प्रसिद्ध आहेत. ज्या रीतीने कामगिरी ते मैदानाच्या आतमध्ये करत असताना मला मिळाल्यात. दमखम दाखवलाय, तांबडा पांढरा रस्ता दाखवलाय. मैदानाच्या आतमध्ये 21-5 आहेत. ज्या संघाने मागील मॅच मध्ये 100 ओलांडली, ज्या संघाने मागील मॅच मध्ये एक विक्रम नोंदवला, त्या संघाच्या फलंदाजांना पळता भुई थोडी केली आहे. संघाचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये अजय मराजगे. यावेळेला बागपुटला आले होते. बॅटची आउटसाइड एज. आणखीन एक धक्का लागला. फलंदाज अजय मराजगे आला तसाच गेलाय. आल्या पाऊली माघारी परतवलंय. कोल्हापूरच्या या खेळाडूने मैदानाच्या आतमध्ये शाहूवाडीकरांनी मैदान मारलंय. दमदार कामगिरी. बॅटर आउट. काय गोलंदाजी राहिली, जबरदस्त गोलंदाजी सध्याच्या घडीला राजेंद्रच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळते. आता मात्र आपण पाहायला गेलं तर हॅट्रिकच्या उंबरट्यावरती पहिली हॅट्रिक मात्र मैदानाच्या आतमध्ये होईल का,
हे मात्र पाहणं तितकंच महत्वाचं असेल. जबरदस्त गोलंदाजी. आधीच्या बॉलवरती केतन म्हात्रेला मात्र डगआउटच्या दिशेने मात्र पाठवलं. या बॉलवरती अजयला देखील आपण पाहिलं गेलं तर विकेट आली आहे. त्याचबरोबर ज्यांचं शुभागमन मुख्य व्यासपीठावरती होतंय आणि ज्यांच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेसाठी विशेष सहकार्य करण्यात आलंय, कोयना क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान माजी अध्यक्ष विजयदादा भोसले हे देखील या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्याचबरोबर कोयना क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय नितीनदादा जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्यांचं देखील आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. त्याचबरोबर कोयना क्रिकेट असोसिएशनचे माजी कार्याध्यक्ष संतोषदादा जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत. त्याचबरोबर कोयना क्रिकेट असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष सन्माननीय नंदूदादा सामंत हे देखील या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. सर्वांचंच पुन्हा एकदा 22 यार्ड क्रिकेट कार्निवलच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. धन्यवाद. त्यावेळेस बॉल इथे मात्र यष्टीरक्षकाचा वेध घेतो. या षटकामध्ये अद्यापच्या 2 धावा आलेल्या आहेत. ज्या 2 आल्या त्या लेग बाईज आहेत, त्यामुळे गोलंदाजाच्या अकाउंटमध्ये ऍड होणार नाहीत. 23 धावा धावलकावरती बनल्या. 6 फलंदाज बाद. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल स्क्वेअर कॅट, क्षेत्ररक्षक तैनात. आणखीन धक्का. या षटकामध्ये एक्सट्रीम स्पोर्टचा राजेंद्र याने मात्र एका मागोमाग एक धक्के दिलेत. फलंदाज 7वा बाद झालाय. निम्मा संघ डगआउट मध्ये आराम फरमावतोय. 23 धावा धावलकावरती 7वा बॅटर गणेश जाधव आउट. काय गोलंदाजी राहिली आहे राजेंद्रची. आग ओखणारी गोलंदाजी सध्याच्या घडीला आपल्याला राजेंद्र रनौरेची मात्र पाहायला मिळाली. जबरदस्त गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये मित्रांनो. जबरदस्त गोलंदाजीचा नमुना पेश केलाय आणि स्क्रीनवरती पहा राजेंद्रला दाखवलं जात आहे. जबरदस्त गोलंदाजीचा नमुना पेश केलाय. अगदी विकेट 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 आणि विकेट आणि तीच शाबासकीची थाप प्रत्येक खेळाडू त्याला देत असताना मात्र पाहायला मिळतोय. फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि 3 विकेट मात्र मिळवत असताना मात्र काय गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजीचा नमुना पेश केला. खास बागेतली खास कुस्ती पाहायला कोल्हापूरला जावं लागतं. आज कुस्ती गोलंदाजानेच केली आहे. मैदानाच्या आतमध्ये मल्ल झालेत की काय. लेजिम खेळायला भाग पडले फलंदाजांना. यावेळेस बॉल उंच चालला. लांबी किती पाहावी लागणार आहे. क्षेत्ररक्षकाचं जजमेंट आहे, परंतु पाहत राहील बॉल किती लांब जाईल. निलेश जाधवच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अँड हँडसम क्वालिटीचा षटकार. अगदी खडे खडे लगावलेला शॉट. अगदी जाग्यावरून मारलाय, जाग्यावरून खेचलाय हा बॉल. टायमिंग होतं, ताकद होती, नजाकत मात्र पाहायला मिळाली या फटक्यावरती. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर अगदी हा फटका. राजेंद्र होता परंतु त्याच्या आवाक्या बाहेर. यावेळेस बॅडमिंटन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, कट केलाय बॉल. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली आणि या बॉलवरती जास्त काही मिळणार नाही. फक्त सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 30-0. लॉस ऑफ दी 7 विकेट कोयना किंग स्टार. धाव सावरण्याचा प्रयत्न इथे निलेश जाधव करत असताना पाहायला मिळतो. 2 बॉल 7, 350चा हेल्दी स्ट्राईक रेट आहे. त्याच्या बॅटमधून धावा येतात. 30ला 7 आहेत. त्यावेळेस बॉल समोर केला होता. क्षेत्ररक्षकाला इथे शोधलंय. प्रयत्न अप्रतिम पाहायला मिळाला. डेडिकेशन अतिशय सुंदररित्या इथून पाहायला मिळत आहे. धावलकावरती 31 आहेत. जिथे मात्र 7 फलंदाज बाद झाल्यात. चला, कराड फायटर आणि त्याच्या अगेन्स्ट नेक्स्ट मॅच मैत्री ग्रुप जावळी खेळ. त्यामुळे दोन्ही संघांचे कर्णधार याही कॅच बनली होती जवळपास. एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स तिथे पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. 31ला 7 आहेत. हा बॉल सोडून दिला. उजव्या यष्टीच्या बाहेर होता. रीच मध्ये दिलेला नाहीये, मुभा दिलेली नाही अद्याप. याचं कारण की काय धावा आलेला नाही. 4थं षटक चालू आहे. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 31ला 7. या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग झाला नाहीये. बॉल पाठीमागे चाललाय. फक्त एक धाव आपल्याला पाहायला मिळते आणि लेग स्टिक सोडून जाणार हा बॉल पंचांनी घोषित केलाय. व्हाईट बॉल, व्हाईट +1. 2 धावा येतील. टीमची धावसंख्या 33. अजूनही आपण पाहायला गेलं तर 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. इथून जर मोठे फटके आले ना तर एक चांगलं टार्गेट सेट होऊ शकतं. या बॉलवरती मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न. वैभवच्या बॅटमधून एक मोठा तडाखा, बिग ब्लास्ट येतोय. बॉल सीमा पार. षटकार. मन के जीते जीत है, मन के हारे हार.
हार गए जो बिन लढे उन पे है धिक्कार. खरं तर या मॅच मध्ये लढावं लागणार आहे, धावा बनवाव्या लागतील. केतन मात्र आउट झाला तर चालून इथे मात्र जास्तीचं चालणार नाही, किंवा फरक पडणार नाही. त्या दर्जाचा खेळ करावा लागणार आहे. चांगला स्ट्रोक वैभवच्या बॅटमधून. 39 बनलेले आहेत, 7 फलंदाज बाद झाले आहेत. पुढचा बॉल या वेळेला फुल लेनचा उजव्या एसटीच्या बाहेर वाईड यॉर्कर नितेश. चांगला चेंडू इथून त्याच्या या षटकातील शेवटचा बॉल पाहायला मिळाला. 4 षटकांचा खेळ संपला. 39 धाबा फलकावरती 7 फलंदाज बाद. शेवटच्या एका षटकाचा खेळ येणं राहिले बाकी. चला कराड फायटर्स आणि त्याच्या अगेन्स्ट खेळ मैत्री ग्रुप जावळी दोन्ही टीम कॅप्टन. चला रिपोर्टिंग करा. आपण करणार आहोत टॉस. 22 यार्ड टेनिस क्रिकेट लाईव्ह प्रेझेंट्स 22 यार्ड क्रिकेट कार्निवल 2026 सीझन 2 आपण पाहत आहोत. नवी मुंबईचे ऐतिहासिक क्रीडांगण भूमिपुत्र मैदान कोपरखिरणे या ठिकाणाहून आपण या स्पर्धेचा आस्वाद घेतोय. 1 लाखाचा प्रथम क्रमांकाचा पारितोषिक, द्वितीय क्रमांक 50,000 रुपये. खरं तर या गोष्टीची चर्चा करत असताना, कर्णधाराशी हितगुज करत असताना अगदी आपण पाहिलं तर त्यावेळेला आपण पाहिलं तर रोहित पाटीलने आवर्जून उल्लेख केला होता की 1-1 लाखाच्या स्पर्धा आता ओपन मध्ये होऊ लागल्या. ज्या स्पर्धा पश्चिम महाराष्ट्रामध्ये होत आहेत ही बाब सर्वाधिक महत्वाची आहे. महाराष्ट्र बेस झोन साठी अभिमानाची बाब आहे. तुम्हाला लीग स्टेजच्या मॅचेस खेळायला मिळतात. याहून आधी काय हवं? चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळायला पाहायला मिळत आहे. 5-5 षटकांचे सामने होतात. याहून आधी काय असायला हवं या स्पर्धेच्या माध्यमातून? यावेळेचा बॉल 5व्या षटकाला सुरुवात. पहिला बॉल उत्कर्षवरती हल्ला. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. गोलंदाजाचं केलंय भव्य स्वागत. षटकार काय टायमिंग पाहायला मिळलं. फ्लिप केला, फ्लिक ऑफ द रिस्ट. जबरदस्त टायमिंग, पायावरती टाकलेला बॉल आणि फ्लिक केलं बॉलला, फेकून दिलं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुढचा बॉल धीम्या गतीने टाकलेला बॉल, गती काढून घेतली या बॉलवरती. स्लोवर डिलिव्हरी मात्र जरूर पाहायला मिळाली. हा बॉल आलाय डॉट. 45 धाबा दापलकावरती बनल्या. 7 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाल्यात. मैदानाच्या आतमध्ये तिथे कोयना किंग स्टार. यावेळेचा बॉल समोर खेळला होता. डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉफ्ट स्ट्रेट ड्राइव्ह, रन्स मिळतील 4 आणि इथे येतोय हा खणखणीत चौकार. खालापूर क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून अध्यक्ष गणेशजी नाना पाटील यांच्याकडनं केतन मात्रेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात या क्रीडा स्पर्धेसाठी. त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. अनेक चाहता वर्ग केतन मात्रेचा मात्र पाहायला मिळतोय आणि 22 यार्ड्स क्रिकेट कार्निवल सीझन 2 ही क्रीडा स्पर्धा अगदी उचलून धरली आहे. अनेक प्रेक्षक वर्ग या क्रीडा स्पर्धेसाठी जोडले गेलेत. हाही बॉल पुन्हा एकदा धीम्या गतीने टाकलेला चेंडू. तिथे आपण पाहायला गेलं तर स्ट्राईक रोटेट होत असताना मात्र पाहायला मिळाले. वैभव जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न करतोय, स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतोय. कारण मगाशी आपण जर पाहायला गेलं तर त्याच्या बॅटमधून 2 मोठे फटके आले होते आणि त्याचसाठी मात्र ही स्ट्राईक रोटेट झाली आहे. वेगाने गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा बॉल लोअर फुल टोल वसूल केलाय. काय तो बॉल, काय तो फटका. कार्यक्रम कसा अगदी ओके मध्ये. षटकार आली रे आली, आता माझी पाळी आली आणि मी लांबच लांब खेळेन मोठी खेळी. फुल टॉस बॉल होता, त्याला मात्र फुल टोल वसूल केलाय. काय टायमिंग पाहायला मिळालं, जबरदस्त टायमिंग या बॉलवरती. बॅटकडे पहा. खरं तर जी बॅट घेऊन मैदानाच्या आतमध्ये वैभव खेळतो याला अनेक छिद्र आहेत. थोड्याच वेळापूर्वी मी बॅट पाहिली होती. आरकेची बॅट आहे आणि पहा जवळून जर का तुम्ही पाहिलं ना तर मध्यभागी छिद्र आहेत, बाजूलाही आहेत. एकंदरीत बॅटचं वजन संतुलन बनवण्यासाठी अशी बॅट त्याने बनवलेली असावी. परंतु काय बॅटिंग करतोय. 4 बॉल 13, जिथे 56 बनलेले आहेत. 7 फलंदाज बाद झाले आहेत. हे कडवट आणि तिखट आव्हान होऊ शकतं, कारण ज्या रीतीने खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. या बॉलवरती यदा कदाचित मोठा फटका येतोय. शेवटचा बॉल राहिला शेष. इथे फटका येतोय का विशेष पाहायला लागणार आहे. इथून मात्र फटका फसला होता. सिंगल निश्चित येईल. दुहेरीचा प्रयत्न होईल का. सेकंड साठी वेगाने पलटलेत. वैभवने दुसऱ्यासाठी कॉल दिला. 2 आलेले आहेत. 58 बनल्यात. 58 धावा बलकावरती आहेत. 59 धाव संख्येचं टार्गेट. 58 ला 8वा फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होईल. परंतु अगदी त्याच वेळेला 59 धाव संख्येचं टार्गेट आहे. चला कराड फायटर्स आणि त्याच्या अगेन्स्ट खेळेल मैत्री ग्रुप जावळी या संघाला तुम्ही पाहाल. अगदी एका गोष्टीचा उल्लेख करता करता राहून गेलो मी या स्पर्धेच्या माध्यमातून.
खरं तर आपण पाहिलं ना तर जिथे मैदानाच्या आतमध्ये आनंद मगदुमची गोलंदाजी तुम्ही पाहिली, महाबळेश्वरच्या वेगाचा शेवट आमच्या व्यासपीठावरती आहे मयूर शिंदे. अगदी त्यालाही तुम्ही पाहता वेगाचा शेवट आहे ते. त्यालाही तुम्ही पाहता या स्पर्धेच्या माध्यमातून त्याला उद्या कदाचित खेळताना पाहायला मिळेल, परंतु पूर्वार्धाचा खेळ संपलाय. या पोस्ट मॅच प्रेझेंटेशनकडे वळूया. टॉस करण्यात येईल आणि अगदी त्याच वेळेला सकाराम शेठ कदम साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. स्पर्धा सम्राट, अगदी स्पर्धेचे आयोजक, गोल्ड मॅन म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. थोड्याच वेळामध्ये केतनवरती बक्षिसांचा वर्षा होऊ शकतो. शेठ आलेत. थँक्यू सो मच. कॅप्टनना विनंती करूया की आपण टॉस साठी या आणि टॉस साठी आपण पुन्हा एकदा विनंती करूया. परी 11 सातारा या संघाचे प्रणेते सर्वे सर्वा, त्याचबरोबर नवी मुंबई प्रीमियर लीग याच मैदानावरती अनेकदा आपण पाहिली. नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये आपल्या साताऱ्याचे खेळाडू, आपल्या पश्चिम महाराष्ट्राचे खेळाडू अधिक खेळावे या भावनेने आपला संघ उतरवणारे परी 11 सातारा संघाचे सर्वे सर्वा आमचे मित्र श्री सकाराम शेठ कदम यांना विनंती करूया आपण या आपल्या शुभ असते या ठिकाणी टॉस आम्ही करत आहोत. टीम मैत्री ग्रुप जावली आणि त्यांच्या विरोधामध्ये रोहित पाटीलची टीम अर्थातच कराड फायटर्स असा टॉस होईल. एका बाजूला जावली तालुका, दुसऱ्या बाजूला कराड तालुका, अशी बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. कॅप्टन या मैत्री ग्रुप जावली, आपल्याला विनंती आहे आपण कॅप्टनना पाठवा. करण सुर्वेंना विनंती करूया. करण सुर्वेंना विनंती करूया की आपण टॉस साठी या. मैत्री ग्रुप जावली, आपण कॅप्टनना पाठवा प्लीज. अजिंक्य बेलोशेंना विनंती करूया की आपण टॉस साठी या. मित्रांनो, सीझन क्रमांक 2 मध्ये ही क्रिकेट स्पर्धा आली. 22 यार्ड क्रिकेट कार्निवल ही क्रिकेट स्पर्धा आणि मॅच क्रमांक 4 कडे आपण वळणार आहोत. एका बाजूला तुम्ही पाहताय जावली तालुका, दुसऱ्या बाजूला कराड तालुका. श्री सकाराम शेठ कदम यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. कॉल कोण देईल? कराड तालुक्याकडून कॉल दिला जाईल. हवेमध्ये स्विंग करा कॉइन. टेल इज अ कॉल आणि इट इज अ टेल. टॉस जिंकलाय टीम कराड फायटर्स टीमनी टॉस जिंकलाय. आपला निर्णय काय असेल? पहिल्यांदा फिल्डिंग करू. फिल्डिंग करण्याचं कारण काय असेल? चेस होतील धावा असं वाटतंय. पाहूया, आता पाऊस पण नाहीये. कमीत कमी धावसंख्येवरती थांबून चेस करण्याचा प्रयत्न करू. पहिली मॅच तुम्ही खेळलात, पहिल्या मॅच मध्ये कोणत्या चुका तुम्हाला पाहायला मिळाल्या? सगळ्यात महत्वाची बिट्टूची कॅच चेक होती ती इम्पॉर्टंट होती, कारण ऑल इंडिया आयकॉनची जर कॅच तुम्ही सोडलात तर दुसऱ्या मॅचमध्ये पण बघितलं की त्यांच्या 2 कॅचेस आपण पहिल्याच ओव्हरला सुटलेल्या पाहायला मिळाल्या. त्यानंतर ते संधी देणार नाहीये तुम्हाला. ऑल इंडिया आयकॉन खेळतायत त्यामुळे कॅच त्यांच्या घेणं खूप गरजेचं आहे. आमच्याकडून ती एक मिस्टेक झाली, तिथून थोडीशी मॅच लांब गेली. कॅचेस घ्याव्या लागतील रोहित पाटील सांगतायत, तर तू काय म्हणशील? नाही, क्रिकेट आता तुमच्या हातातच असतं. ग्राउंडमध्ये गेल्यावर 100% नाही दिलं तर तुमचा संघ हरणारच आहे. बॅटिंग करायचे किती धाव संख्या स्कोरबोर्ड ती सेफ असेल? रबर बॉलला तशी कोणती धावसंख्या सेफ नाही, पण आम्ही 5 ओव्हर चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न करू. अजिंक्य बेलोशे लेदर बॉल क्रिकेट चांगलं खेळतोय. ए श्रेणीचं तू क्रिकेट खेळतोय. बरेचसे लेदर बॉलचे क्रिकेटर जे आहेत ते टेनिसमध्ये अप्रतिम खेळ करतायत. लेदर बॉल क्रिकेट आणि रबर बॉल क्रिकेट कुठेतरी साम्य आहे का? साम्य एका प्रकारे नाही म्हणता येणार, पण टेनिस बॉलला जसं टायमिंग केल्यावर बॉल बाहेर जात नाही, तसा रबर बॉल टाइम केला तरी भरपूर चांगल्या पद्धतीने बाहेर जातो. त्यामुळे रबर बॉलचा हंगाम चालू झाला की मोठमोठ्या टीम पण आहे ना, जे चांगले लेदर खेळतात त्यांना आपल्या टीम मध्ये घेतात. केतन मात्रेंच्या 2 कॅचेस ड्रॉप झाल्या. फिल्डिंगचं महत्व क्रिकेटमध्ये काय? सर्वात जास्त महत्व तर फिल्डिंगचंच आहे, कारण फिल्डरच असतो तो कधी पण गेम चेंज करतो. थँक्यू सो मच. दोन्ही कॅप्टनना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. सकाराम शेठ कदम यांना विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठावरती बसून घ्या. मित्रांनो, टॉस झालाय आणि टॉस मध्ये काय घडलंय तर कराड फायटर्स या टीमनी टॉस जिंकलाय आणि रोहित पाटीलनी सांगितलं की प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. बॅटिंग करायची आहे मैत्री ग्रुप जावली टीमला. काय घडेल या मॅच मध्ये? इम्पॉर्टंट मॅच आहे दोन्ही टीमसाठी. आता पाहूया सेकंड इनिंगची कहाणी. कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा जाऊया स्पर्धा सम्राट आणि पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक क्रिकेट स्पर्धा ज्यांच्या आवाजातून आपण ऐकत असतो. जयजी भोसले सर आणि कराडचा गोड आवाज आशिजी चोरगे यांच्याकडे जाऊया. धन्यवाद. उत्तरार्धाकडे आपण बघतो आहोत. मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी दाखल झालेली पाहायला मिळते. आघाडीचे फलंदाज मैदानाच्या दिशेने रवाना होत असताना आपण पाहत आहोत. महत्वाचा सामना, मॅच महत्वाची आहे, कारण जो संघ जिंकेल त्याला आजच्या दिवसातला शेवटचा सामना खेळावा लागणार आहे. त्यामुळे महत्व या मॅचला जास्तीचं प्राप्त झालेलं आहे. पराभूत होणाऱ्या संघाला एक संधी मिळेल, परंतु पुढची मॅच जी आहे ती डू ऑर डायची आहे.
याकडेही लक्ष वेधूयात. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. प्रथमेश मात्रे आणि संतोष मगदुम मैदानावरती दाखल झाल्यात. वैभव गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. टार्गेट आहे या मॅच मध्ये, लक्ष आहे ते अर्थात एकंदरीत 59 धावसंख्येचं 59 रनचं टार्गेट P2 स्ट्रायकर रेटवरती आहे. मागील मॅच मध्ये ज्याने 53 धावसंख्येची खेळी साकारली होती. पहिला बॉल उंच चाललाय. पहिल्याच बॉलवरती इथे कॅच इथे मिळेल का? एक्झॅक्टली तेच घडलंय जे व्हायला नको होतं. तेच घडत असताना मला मिळत नुकतंच. मला वाटतं पाटीलने अद्याप स्टेजही सोडला नसावा. रोहित पाटीलने ज्या गोष्टीचा उल्लेख केला तेच इथे घडलंय. पिट्टूची कॅच पुन्हा एकदा ड्रॉप झाली आहे. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती ज्या ज्या वेळेला कॅचेस ड्रॉप झालेल्या आहेत त्या त्या वेळेला क्रिकेटमध्ये अनेक विक्रम घडत असताना मला मिळाले आहेत. रोहित शर्माचा तिसरा पर्यंताने सोडलेला 4 धावसंख्येवरचा जेल ना भूतो ना भविष्यती 264 धावांची त्याने केलेली खेळी ही संपूर्ण जगाने पाहिली. एकदा धाव फलकावरती पहिल्या चेंडूवरती आले एक सिंगल. पुढचा बॉल वैभवचा संतोष मगदुम यांच्यासाठी. बॅटची कडा जरूर लागली आहे. बॉल अगदी आपण पाहायला गेलं तर थर्ड मॅन रिझन मध्ये जात असताना फिल्डर आहे त्या ठिकाणी. एकच धाव मात्र प्राप्त होईल. सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळते. बॅकअप देखील तेवढंच चांगलं पाहायला मिळते. कॅच भरपूर महत्वाची होती. एफर्ट्स देखील तेवढेच चांगले पाहायला मिळाले होते. प्रयत्न क्षेत्ररक्षकाने जरूर चांगला केला होता आणि ही ती कॅच होती. उंच पुरा बॉल गेला होता आणि कॅच पकडण्याचा प्रयत्न त्या क्षेत्ररक्षकाचा पूर्णपणे झुकून दिलाय. 100% एफर्ट्स त्या फिल्डरचे मात्र जरूर पाहायला मिळाले. चुकी एक केली ना इथे मात्र अशी जी चोरगे सर आपण पाहिलं क्षेत्ररक्षक पुढे निघून गेला होता. बॉल पाठीमागे आला. जजमेंट झालं नाही. बॉल अगदी व्हाईट कलरचा आहे. आकाशी सफेद कलरचा आहे. त्यामुळे असावं कदाचित साईड झालेला नसावा. ऑन साईडला केलेला फटका. सिंगल निश्चित येते. दुहेरीचा प्रयत्न होईल. दुसरी धाव वेगाने कंप्लीट होत असताना मला मिळते आहे. हा बॅटला जसा पाय ब्रश झाला तिथे केतन मात्रेने हात लावलं त्या बॅटला. ज्या बॅटने आपल्याला मोठं केलंय, ज्या बॅटने आपल्याला नाव दिलेलं आहे. ऍक्शन रिप्ले बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर केलेला हा फटका पिट्टूच्या बॅटमधून जिथे सिंगल आली. दुहेरीचा प्रयत्न आणि ती यशस्वी. ही ती मुवमेंट होती जी मात्र आपण पाहिली. बॅटला पाय ब्रश झाल्यानंतर जिथे नतमस्तक होत असताना केतन मात्रेला तुम्ही पाहिला. सिंगल याही बॉलवरती आली आहे. गोलंदाजी चांगली आहे. मॅच चांगली होणार कारण पूर्वार्धामध्ये गोलंदाजांनी जी काही आपली चुणूक दाखवली ना उत्तरार्धामध्ये तेच सारं काही पाहायला मिळत आहे. इथेही धावा तितक्याशा आलेल्या नाही आहेत. 4 बॉलचा खेळ संपला. 5 बनलेले आहेत. विदाउट लॉस पाठलाग चालू आहे. 59 धावसंख्येचा. चांगली सुरुवात देखील आपण पाहायला गेलं तर कोयना किंग स्टारने देखील केली आहे. पुढचा बॉल उडवण्याचा प्रयत्न होता. वेगाने टाकला आणि त्याच वेगाने मात्र विकेट किपर केतनच्या मात्र हातामध्ये मात्र बॉल गेलाय. आलाय हा बॉल डॉट. ऍक्शन रिप्ले आपण बघू शकतात. टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी मात्र पाहायला मिळाली आणि हा बॉल डॉट बॉल आलाय. कोयनेच्या नावामध्ये किंग स्टार आहे. कोयनेचं बॅकवॉटर किंवा कोयना किंवा वासोटा किल्ला चर्चेचे विषय राहतात. काय गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय वैभवने. या षटकामध्ये केवळ आणि केवळ 5 धावा खर्च करत असताना पाहायला मिळाला. धावफलकावरती 5 आहेत. विदाउट लॉस पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. गोलंदाजी करत असताना जिथे भरधाव वेगाने कोयना किंग स्टार या संघाने सामन्याला ठेवलं जिवंत. पहिलं षटक समाप्त झालंय. वैभवने मात्र 5 धावा खर्च केलाय. जबरदस्त स्टार्टअप दिलाय मी म्हणेन पहिल्या षटकामध्ये वैभवच्या माध्यमातून. कमी धावसंख्येवरती रोखण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. रिक्वायर रन रेट 13.50 पाहायला मिळतंय. 24 चेंडू मध्ये आता करायचे 54 धावा. वैभव चाळकेचे षटक तुम्ही पाहताय कोयना किंग स्टारच्या माध्यमातून. 1 षटक 2 डॉट बॉल 5 धावा 5चा इकॉनॉमी. कोयना किंग स्टार या नावामध्ये खूप काय हा 3 जिल्ह्यांमध्ये ज्या वेळेला कोयनेचं धरण म्हणलं तदनंतर आपण पाहिलं या गावांचं पुनर्वसन करण्यात आलं. काही पालघरामध्ये, काही रायगडामध्ये, काही ठाण्यामध्ये ही गावं येत असताना पाहायला मिळाली. आपल्या पनवेल तालुक्यामध्ये मग कोयना वेळेसारखं गाव आहे. पालघर जिल्ह्यामध्ये वाडा तालुक्यामध्ये काही गावं आहेत. किंवा अगदी त्याच वेळेला ठाणे जिल्ह्यामध्ये ही गावं पाहायला मिळाली. अगदी हे बॅकवॉटर जसं पुढे गेलं ना मग त्यामध्ये ज्या ज्या वेळेला प्रकल्पामध्ये येणाऱ्या कोयन्याच्या धरणाच्या ही गावं पुढे येत असताना पाहायला मिळाले. सचिनजींचं मी नाव आवर्जून घेईन कारण त्यांच्यासाठी सातत्याने संधी संघांसाठी देण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. आज कोयना किंग स्टार या संघाला आपण पाहतोय. फलकावरती 5 बनल्यात. एक कंपॅरिझन पहा आफ्टर फर्स्ट ओव्हर
बॅटिंग करत असताना कोयना किंग्सच्या संघाने 8 बनवल्या होत्या, 2 फलंदाज बाद झाले होते. परंतु आफ्टर फर्स्ट ओव्हर जिथे मात्र पहिली बॅटिंग जिथे उत्तरार्ध बॅटिंग करत असताना श्री स्पोर्ट्स शाहूवाडी या संघाच्या 5 बनलेल्या आहेत. विकेट गमावलेलं नाहीये, ही जमेची बाब आहे. मॅच चांगली पाहायला मिळेल यातही मात्र शंका नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना दुसऱ्या षटकाच्या दरम्यान आणखीन एक गोलंदाज सजल भातोसेला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये तो दाखल होतोय. या वाऱ्याने मावळणारी जातही आमची नव्हे, तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे. या मॅच मध्ये काय घडते पाहावं लागणार आहे. सामना चांगला पाहायला मिळेल यातही मात्र शंका नाही. पहिला बॉल, दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. इथे घडलं तरी काय, बॅटर बीट, विकेट किपर बीट. या क्लोज कॅमेरा अँगलने पाहूयात या बॉलवरती एक्झॅक्टली काय घडलं होतं. चांगला चेंडू पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले पहा. या बॉलने वळण घेतलं, शरीराला ब्रश झाला आणि देन चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला होता शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये. चांगली सुरुवात आपण जर पाहायला गेलं तर ईट का जवाब पत्थर से देंगे पर देंगे जरूर, आणि तेच प्रयत्न मात्र सुरू आहेत. फिल्डिंग करणारी टीम कोयना किंग स्टारच्या माध्यमातून हा खरा बॉल शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धावफलकावरती जरूर ऍड होते. थोडासा शरीरापासून बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होतोय. 7 धावा धावफलकावरती लागल्यात. 13.57 रिक्वायर रन रेट आपल्याला पाहायला मिळतंय, कारण रन रेट 6च पाहायला मिळतंय. पुढचा बॉल लोअर फुल टॉस बॉल होता. प्रॉपर टायमिंग झालं नाहीये, पाठ वरती आला नाहीये, बीट झालाय पूर्णपणे फलंदाज. हा बॉल आलाय डॉट. सजल भासोसे मैदानाच्या आतमध्ये सजल भासोसेला आपण पाहिलं ज्या रीतीने तो गोलंदाजी करतोय ना, आगीचे गोळेच टाकलेत त्याने जणू काही. मैदानाच्या आतमध्ये तो वेगाने गोलंदाजी करतोय. अंडर 19चा खेळाडू आहे, युवा आहे, जिगरबाज आहे. 19 वर्षाचा युवा जिगरबाज गोलंदाजी करतोय. धावफलकावरती 7 बनलेल्या आहेत. खारघर विभागाला बिलॉंग करतोय. खरं तर रायगडाचं क्रिकेट ही हे खेळाडू खेळत असताना पाहायला मिळाल्यात आणि त्याच कारणास्तव मैदानाच्या आतमध्ये त्याची गोलंदाजी पहा. ऍक्शन रिप्ले, काय गोलंदाजी करते. नेतृत्वाचा गुण आहे असं मी म्हणेन. केतन मात्रे यशांच्या पाठीमागे उभा आहे आणि जर आपल्या पुढे एक आयकॉन आणि आयडॉल असेल ना, कामगिरी तशीच होते. आणखीन एक बॉल यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. डॉट डॉट डॉट, सातत्याने डॉट बॉल आलेत. 10 चेंडूचा खेळ संपला. 7 धावा धावफलकावरती. मॅच रंगात. आता केवाळ्याचे एकनाथ माळी असते तेही म्हणाले असते, आता रंगात आली ही मॅच. सामना रंगात. जबरदस्त मॅच बनली. 20 चेंडू 52 धावांचं रिक्वायर रन रेट आपल्याला पाहायला मिळतंय. पुढचा बॉल, याही बॉलवरती ड्राईव्ह केलाय. कव्हर ड्राईव्हचा प्रयत्न मात्र जरूर झालाय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न इथे होत नाहीये. एका धावेवरती मानलंय समाधान, परंतु जबरदस्त गोलंदाजीचा नमुना सध्याच्या घडीला मात्र या गोलंदाजाने मात्र पेश केलाय. जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावरती मात्र आगीचे रखरखते निखारे मात्र मैदानाच्या आतमध्ये टाकलेत आणि दोन्ही बॅटरला मात्र शांत ठेवले सध्याच्या घडीला. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 19 बॉल रिमेनिंग. 51 धावांची गरज. पुढचा बॉल उडवलाय, बॉल खोदून काढलाय ओव्हर द बॉलर हेड. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहे, जास्त काही मिळणार नाहीये. शेवटच्या बॉलवरती मात्र सिंगल आली आहे. ओव्हरची होते समाप्ती. 2 षटक समाप्त. टीमची धावसंख्या श्री स्पोर्ट्स शाहूवाडी जाऊन पोहोचतात 9 या धावसंख्येवरती. आणि आपण जर पाहायला गेलं तर काय गोलंदाजी राहिली आहे. जबरदस्त गोलंदाजी सज्जलच्या माध्यमातून. अगदी टाइमलाईन पाहू शकतात. अगदी आपण पाहायला गेलं तर 15 चेंडू, शेवटचे 12 चेंडू आपण पाहू शकतात. कारण ज्या पद्धतीने मात्र ही गोलंदाजी राहिली आहे कोयना किंग्स्टर्सच्या माध्यमातून, कुठलाही मोठा फटका जयसर येऊ दिला नाहीये. अतिरिक्त धाव ती आली आणि त्यानंतर मात्र आपण पाहायला गेलं तर सिंगल डबल फक्त एवढीच संख्या धावफलकावरती लागली आहे. मोठा फटका अद्याप आला नाहीये. दोन्ही बॅटरला अगदी शांत ठेवण्याचा प्रयत्न जरूर झालाय आणि ही पार्टनरशिप फक्त 12 चेंडू 9 धावांची. मागील मॅच मध्ये अर्धशतक ठोकलं होतं प्रथमेश मात्रेने, परंतु या मॅच मध्ये थोडस शांत राहिलाय. वातावरणाला शांत केलंय, परंतु मैदानाच्या आतमध्ये या वातावरणाला अशांत बनवण्याची आवश्यकता आहे. हे बॅटल आता सर्वाधिक महत्वाचं आहे. रायगड वर्सेस ठाणे मॅच पाहायला जातोय आपण. आता रायगड आणि ठाण्याची मॅच, एक्झिबिशन सामना गेले अनेक वर्ष आपण पाहिलेला आहे. परंतु एका बाजूला ठाण्याचा असणारा गोलंदाजी मार्क वरती आहे, तर रायगडाचा बॅटर स्ट्रायकर एंड वरती आहे. सामन्याला सुरुवात होतीये. पुढचा बॉल, 18 चेंडू 50 ची आवश्यकता. पहिलाच बॉल परफेक्ट यॉर्कर. तो क्रशर पाहायला मिळाला होता. ऑन साइडला केलाय. काय क्षेत्ररक्षण.
पैकी ही चांगली झाली आहे. धावा रोखल्या, 2 धावा संघासाठी रोखल्या गेल्या, 2 आलेल्या आहेत. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने बदारती 11 बनलेल्या पाहायला मिळाल्यात. अजूनही 48 ची आवश्यकता राहिली आहे. हा परफेक्ट यॉर्कर हेलिकॉप्टर पहा ऑन साइडला खेळला होता. सिंगल आलेले पाहायला मिळाले पिट्टूच्या बॅटमधून. 1 कार 3 बाईक त्याच्या नावावरती आहेत. एका बाजूला 7 कार आणि 40 बाईक. पुढचा बॉल उजव्या सीच्या बाहेर, बॅटची आतली कडा, कॅरी झालेला नाहीये बॉल. सिंहाची तडप, आक्रमकता आणि आत्मविश्वास हे ठासून भरलंय केतन वामन मात्रेमध्ये. पहा बॅटने प्रभावशाली कामगिरी करू शकलेला नाही. गोलंदाजी पहा, बॅटची कडा उजव्या सीच्या बाहेर, हा यॉर्कर परंतु कॅरी झाला नाही हा कॅच. त्याच्यामुळे की काय हा झेल बनलेला नाहीये. 16 बॉल 48 ची आवश्यकता. 16-48 समीकरण मात्र पाहायला मिळत आहे. केतनचा पुढचा बॉल प्रथमेश रेड्डी उडवलाय बॉलला, बेधडक बेधडक फटका आलाय प्रथमेशच्या बॅट मधून. एकदम कडक कडक शॉट, षटकार सीमा पार. दर्जेदार स्ट्रोक. 15 बॉल आता मात्र 42 ची आवश्यकता. सामना अजून संपलेला नाही कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. हा फटका नव्हता, ही स्टेटमेंट होती पिट्टूची आणि पिट्टूच्या बॅटमधून षटकार येत असताना मला मिळतोय. दर्जेदार स्ट्रोक त्याच्या बॅटमधून. ऍक्शन रिप्ले बा, बॅकफूट वरती आला, पुल केला, बॉलला गुल केलंय. चेंडू सीमारेषा ओलांडत असताना मला मिळालाय. धावफलकावरती 17 बनल्यात. मी आधीच म्हणालो होतो आता रंगात आली ही मॅच. येणारे बॉल राहिले 15 बॉल 42 ची आवश्यकता. 15 चेंडू आणि 42 ची गरज. पिट्टू जे करायचंय ते त्यालाच करायचंय. आही लोड फुलतोच आहे. पिकअप स्ट्रोक इन टू द गॅप आहे मोठा. होणार नाही ते धावांचा तोठा. रन्स मिळाला 4. हा खणखणीत सनसणी चौकार. काय फटका पाहायला मिळाला, जबरदस्त फटका. केतनच्या विरोधामध्ये मात्र हा फटका लोअर फुल टॉस बॉल होता, त्याला फुल टोल वसूल केलं 4 धावांमध्ये. अगदी सुईमधून धागा ओवाना तसा अगदी 2 क्षेत्ररक्षकांना भेदून मात्र बॉल सीमा पार. 4 धावा येत असताना मात्र पाहायला मिळत. 21 धावा धावफलकावरती लागल्यात. येणारे 14 बॉल 38 धावांची गरज. 14 चेंडू 38 धावांची गरज आहे. समीकरण अगदी आपण पाहतोय टीव्ही स्क्रीन वरती. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला केतन मात्रे, दुसऱ्या बाजूला प्रथमेश मात्रे. मात्रे आमने सामने मात्र पाहायला मिळत आहेत. श्री स्पोर्ट्स शाहूवाडी, दुसऱ्या बाजूला किंग स्टार कोयना. ही मॅच आपण पाहायला मिळते. 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार आलेत. कमबॅक करेल का केतन मात्र या बॉलवरती, हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. शांत आहे प्रथमेश मात्रे अगदी स्ट्रायक एंडला. केतनचा पुढचा बॉल. ओहो, यावेळेस कट केलाय, उंच पुरा गेलाय. फिल्डर आहे. कमबॅक आणि कमबॅक. ईस्ट और बेस्ट, केतन इज द बेस्ट. कमबॅक केलंय. काय कॅच पकडली आहे, यासाठी ओळखला जातो. 2 बॉल वरती आक्रमण केलं, परंतु तिसऱ्या चेंडू वरती मात्र विकेट मिळवली आहे केतन म्हात्रेने. बिग विकेट कॉन. आम्ही आहोत मात्रे, आम्ही नाही कोणाला भीत रे. विकेट मिळवली. ऍक्शन रिप्ले पहा. उजव्या बाहेरचा बॉल स्क्वेअर कट केला. डीप मध्ये प्रोटेक्शन होतं, जे स्वीपर कव्हरला हा झेल टिपला गेला. परंतु हिट ऑफ दी मुवमेंट या गोष्टीची राहिली ना, की जशी विकेट मिळवली ना, ही ऍक्शन रिप्ले, ही चर्चा होणार आहे. हे 2 मित्र आणि मात्रेला मारलेली ही कडकडून मिठी इथे पाहायला मिळाली. विकेट मिळाली आहे. हिट ऑफ दी मुवमेंट या मॅचचं पाहायला मिळालं. केतन म्हात्रे विकेट प्राप्त केला. तू शेर आहे तर मी 1.25 शेर आहे हे दाखवून दिलं आणि काय कमबॅक केलं त्याने. विकेट आली. प्रथमेश मात्रे आउट झाला. 21 ला 1 आहेत. सामना मात्र आता अडचणीमध्ये चाललाय कारण 13 बॉल 38 ची आवश्यकता. 13 चेंडू आणि 38 धावा. आनंद मगदुम बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. खुल्या गटाचा क्रिकेट हा खेळाडू खेळतोय सातत्याने. सिल्वर स्टार भिवंडी या संघामध्ये खेळताना त्याला आपण पाहिलेलं आहे, त्यामुळे त्याचं क्रिकेट महत्वाचं राहील. सातत्याने महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारा खेळाडू आहे आणि पोलिसांचा खाक्या इथे दाखवावा लागेल. सदर्शनाय खल निग्रनाय. बॅटिंगसाठी आनंद मगदुम बॅटिंगसाठी मैदानावरती. त्यावेळेला बागफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न. पंचांगणे लाऊड अपील इथे करण्यात आली आहे. 3 खेळाडू अपील करतायत. उचलून धरली गेलेली नाही आहे. त्याच कारण की काय पाहिलं जाईल. ही धाव येत असताना मला मिळते ती 1 संघाची धावसंख्या बनली आहे ती 22. येणारे 12 बॉल 37 धावसंख्येची आवश्यकता सामन्यामध्ये राहिली. 12 चेंडू 37ची गरज. मिडल ओव्हर मध्ये धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न केला होता अगदी प्रथमेश मात्रेने, परंतु त्यानंतर मात्र जो पहिला ब्रेक थ्रू केतन मात्रेने मात्र मिळवून दिला
त्यानंतर मात्र थोडस आपण जर पाहायला गेलं तर सध्याच्या घडीला 50-50 सामना पाहायला मिळतोय. बघा आधी टाइमलाईन आपण पाहू शकतो आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. षटकाराला, चौकाराला, त्यानंतर विकेट आली आणि त्यानंतर मात्र थोडस समीकरण आपण जर पाहायला गेलं तर येणारे बॉल 12 आणि 12 बॉल मध्ये 37 धावांची अजूनही गरज आहे. या ओव्हरमध्ये धावा आल्या ना तर शेवटच्या षटकामध्ये कमी धावसंख्या राहू शकतात. त्यामुळे या धावसंख्येला रोखण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती कोणता गोलंदाज मात्र सज्ज होतं हे मात्र पाहणं तितकंच महत्वाचं असेल. अजय मरागजे मात्र गोलंदाजी मार्कवरती मात्र सज्ज होत असताना मात्र पाहायला मिळतोय. केतन म्हात्रे संपूर्ण टीमची जबाबदारी ऑल इंडिया आयकॉन म्हणून भूमिकेमध्ये सध्याच्या घडीला मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 22 यार्ड क्रिकेट कार्निवल सीझन क्रमांक 2 मध्ये आपल्याला ही क्रीडा स्पर्धा 2 दिवसीय क्रीडा स्पर्धेचं हे आयोजन एक जबरदस्त मॅच सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आपण पाहायला गेलं तर श्री स्पोर्ट्स शाहूवाडी, दुसऱ्या बाजूला कोयना किंग स्टार. या दोन टीम मध्ये सुरू असलेला बॅटल. अजयचा पहिला बॉल आनंदासाठी शरीरापासून दूर ठेवलाय. पंचांचे हात समांतर, धावली अवांतर. अवांतर धावसंख्येमध्ये भर, टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडतोय. 23 धावा धावफलकावरती लागल्यात. टार्गेट होतं 59 धावा आणि 59 धावांचा पाठला करतोय श्री स्पोर्ट्स शाहूवाडी तालुका. अजय मराज गेला आपण पाहत आहात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर बॉल उचलून घेणारा इथून पाहायला मिळालाय. एसटी रक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतोय. रायगडातील खालापूर खोपोली विभागाला तो बिलॉंग करतो, परंतु मैदानाच्या आतमध्ये कुसवडे गावातील हा खेळाडू आहे. त्याची गोलंदाजी महत्वाची आहे. 2 वाईट बॉल आलेले आहेत. 24 बॉलला 1 फलंदाज बाद झालाय. अजूनही 35 धावसंख्येची आवश्यकता राहिली. येणारे 12 बॉल, 12 चेंडू आणि 35 धावा. आता तूच काहीतरी कर भावा, आनंद मगदुमला म्हणत असतील संघाचे साथीदार. 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये 2 मगदुम बॅटिंगसाठी मैदानावरती पाहायला मिळाल्यात. सिंगल आली, एकेरी धाव येते. संघाची धावसंख्या 25 बनली. अजूनही 34ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिलेली आहे. आनंद मगदुम आणि संतोष मगदुम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 2 मगदुम आहेत. बॅटिंगसाठी एकाच गावाला बिलॉंग करणारे आणि अगदी एकाच तालुक्यातील आणि एका घरातील 2 बंधू आपण पाहतोय. 2 बंधूंची जोडी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि विजयाच्या दिशेने घेऊन जायचं असेल तर दोन्ही बंधूंना टिकून राहणं भरपूर महत्वाचं आहे. 25ला 1 सध्याच्या घडीला ही परिस्थिती स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर आहे, अगदी वेगाने जातोय. पैकी देखील तेवढीच चांगली पाहायला मिळते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा वेगाने कंप्लीट झाल्यात या बॉलवरती आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 27. लॉस ऑफ दी 1 विकेट. थेंबे थेंबे तळे साचे. एका धाव्यानं संघाला पुढे घेऊन चालता येणार नाही. मोठे फटकेबाजी करावे लागेल. अजय मराजगीच्या अगेन्स्ट सध्या 2 मध्ये 5 आलेल्या पाहायला मिळाल्या. 10 बॉल 32ची आवश्यकता आहे. पुढचे 4 बॉल सामन्याचं गणित इथून मात्र क्लिअर होईल. यावेळेचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झालाय. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक वेगाने होता. सिंगल मिळाली, ध्वरीचा प्रयत्न झालाय. पैकी स्वेर होते. इथे काय घडलंय? हे प्रभू, हे हरिनाम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदी, ये क्या हुआ? काय घडलंय? आणखीन एक केलीये. जिथे 1 धाव होती तिथे अद्यापच्या आपण पाहिल्यात तर धावा 4 पळून पूर्ण झालेल्या पाहायला मिळाल्यात. चालू तर चालू काय? गेट 1 बाय 3 फ्री फ्री फ्री. 3 एकत्र पळून काढल्या. जिथे 1 धाव होती 3 आले एक्स्ट्रा. एकंदरीत 4 आल्या. धावफलकावरती बनल्या या चौकाराच्या मदतीने 31. अगदी झापूक झुपूक झापूक झुपूक झापूक झुपूक 4 धावा कंप्लीट करण्यामध्ये दोन्ही बॅटरला, दोन्ही बंधूंना मात्र यश आलंय. 9 चेंडू 28 करायचे आहेत. हे समीकरण सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. टीव्ही स्क्रीनवरती देखील 31 धावा धावफलकावरती लागल्यात. 3.3चा खेळ झालाय. रिक्वायर रन रेट 18.67 पाहायला मिळतंय. आपण त्या धावसंख्येने षटकाची सुरुवात केली होती, परंतु त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक केलंय. 9 चेंडू 28 धावांची अजूनही गरज आहे. 9 चेंडू 28 हे समीकरण आपल्या टीव्ही स्क्रीनवरती दाखवलं जात आहे. पुढचा बॉल अतिरिक्त उसळी घेतली आहे. अतिरिक्त उसळी आपटी बार पाहायला मिळाला. नो बॉलचा इशारा पंचांचा. म्हणजे आता उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल असेल फ्री हिट. फ्री हिट म्हणजे मेजवानी. आता हा सामना तराजू मध्ये आलाय. हा सामना सीसॉ वरती बसलाय. कधी इकडे कधी तिकडे, कधी कोयनाला तर कधी एका बाजूला शाहूवाडीला.
कधी एका बाजूला सातारा जिल्ह्यात तर कधी दुसऱ्या बाजूला कोल्हापूर जिल्ह्यात काय घडतंय आपण पाहतोय ती अर्थात महाराष्ट्र बेस झोनची एक बेस्ट टुर्नामेंट. यावेळेचा बॉल उंच चाललाय, फ्री हिटचा चेंडू आहे, बॉल आकाशाला गबसनी घालत काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु इथे हे प्रयत्न पडतील कमी. मिळतीये 4 धावांची हमी, रन्स मिळतात 4. चौकार. फ्री हिटचा बॉल होता, अगदी मेजवानी स्वीकारली फलंदाजाने आणि त्यानंतर मात्र थोडा पुल करण्याचा प्रयत्न होता. तिथे डीप मध्ये प्रोटेक्शन होतं, प्रयत्न चांगले केले होते, परंतु अखेर काळ आपण जर पाहिला गेलं तर पूर्णपणे बॉल अडवण्याच्या नादामध्ये आपण पाहिला गेलं तर लाईनला पाय टच झाला होता, परंतु प्रयत्न अगदी 100% पाहायला मिळाले होते फिल्डरचे. आता समीकरण 8 चेंडू 23 वरती हा सामना येऊन टेपलाय. 8 चेंडू 23. संतोष मगदूम 11 चेंडू 12 बॉल वरती 12 धावांवरती तो खेळतोय. आनंद मगदूम 2 बॉल फेस केले, 2 धावांवरती तो खेळतोय. 8 चेंडू रिमेनिंग रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत ते म्हणजे 23. अजय वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. पुढचा बॉल ऑन साइडला वळवलाय, सिंगल तर घेतली आहे, दुसऱ्या धाब्याचा देखील प्रयत्न सुरू आहे. टॉस सेकंड एंडला अगदी न थ्रो करता थ्रो केलाय विकेट कीपर कडे आणि तिथे आपण जर पाहायला गेलं तर 2 धावा अगदी वेगाने कंप्लीट होताना मात्र पाहायला मिळत आहेत. 2 धावा कंप्लीट झाले, टीमची धावसंख्या 38 ला 1 आणि समीकरण आपण जर पाहिलं तर येणारे बॉल असतील 7 आणि 7 बॉल मध्ये मात्र धावा करायचे आहेत. आता 7 चेंडू आणि 21 धावांची गरज, 7 चेंडू 21 ची गरज आहे. हा बॉल जर डॉट बॉल आला ना तर शेवटच्या षटकामध्ये थोडस पारडं जड ठरू शकतं कोयना किंग स्टारचं, परंतु हा बॉल चांगल्या टप्प्यावरती रिलीज करणं भरपूर महत्वाचं आहे. अचूक टप्पा, अचूक लाईन आणि लेंथ वरती ही गोलंदाजी करणं भरपूर महत्वाचं आहे. 7 चेंडू 21 ची गरज आहे. चेंडू महत्वाचा राहील. 7 बॉल आणि आता मात्र 21 धावसंख्येची आवश्यकता. शेवटचा बॉल या षटकाचा. शेवट गोड करण्याचा प्रयत्न, हा फॉर्म फुल केला आउट साइडला. क्षेत्ररक्षक तैनात बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर, सिंगल आलेली आहे. 20 ची अजूनही आवश्यकता. येणारे 6 चेंडू आणि अद्याप 20 ची आवश्यकता आहे. शेवटच्या षटकामध्ये मॅच गेलेली बाला मिळाली. 6 बॉल आणि 20 धावसंख्येची आवश्यकता. 6 बॉल 47 धावा पावसाळी डबल बॉल क्रिकेटमध्ये दीपू माळीने एका षटकामध्ये बनवलेल्या पाहायला मिळालेल्या आहेत. त्यामुळे 6 बॉल आता मात्र विजयासाठी आवश्यकता राहिली आहे. इथून पुढे 20 धावसंख्येची मॅच बनेल का? आपण पाहतो दमदार क्रिकेटचा 16 22 यार्ड टेनिस क्रिकेट लाईव्ह प्रेझेंट्स 22 यार्ड क्रिकेट कार्निवल 2026 पाहायला मिळत आहे. 6 बॉल 20 ची आवश्यकता आहे. सबस्क्रायबर मीटर तुम्ही पाहताय 22 यार्ड टेनिस क्रिकेट लाईव्हचं. खरं तर अद्यापचं आपण पाहिलं तर सबस्क्रायबर पूर्ण झालेत 17,900 जे मात्र सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. आपण वाहिनीवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. 17,900 ची फॅमिली आपल्याला या वर्षीच्या हंगामामध्ये 1 लाखापर्यंत घेऊन जायची आहे. हा परिवार वाढवायचा आहे कारण ही पश्चिम महाराष्ट्राच्या हक्काची वाहिनी आहे. 17,900 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवटचे 6 बॉल आता मात्र विजयासाठी 20 धावसंख्येची आवश्यकता. 6 चेंडू आणि 20 धावा. गोलंदाजी मार्क मध्ये अक्षय केसरकर गोलंदाजी मार्क मध्ये असताना मला मिळतोय. खारघर परिसराला बिलॉंग करणारा अक्षय केसरकर गोलंदाजी मार्क मध्ये दाखल झालाय. शेवटची 6 बॉल आणि अद्याप मात्र विजयासाठी 20 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू आणि 20 धावा. स्ट्रायकर एंडवरती जिथे संतोष मगदूम अक्षय केसरकर गोलंदाजी मार्क वरती दाखल होतोय. 6 बॉल 20 ची आवश्यकता. पहिला चेंडू उसळी घेणारा शरीर भेदक मारा. इथून मात्र सिंगल घेते. येणारे 5 बॉल लेग बाईटच्या स्वरूपामधून धाव आली. 5 बॉल आता 19 ची गरज. 5-19 समीकरण सध्याच्या घडीला मात्र पाहायला मिळतंय. अक्षय आलाय गोलंदाजी मार्क वरती. अक्षयला मात्र संपूर्ण जबाबदारी अक्षयवरती आहे. शेवटचे 5 चेंडू चांगल्या टप्प्यावरती त्याला रिलीज करायचे आहेत. मॅच कोणाच्या बाजूने झुकेल हे मात्र पाहणं तितकंच महत्वाचं आहे. अतितटीचा सामना सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला शाहूवाडी, दुसऱ्या बाजूला कोयना किंग स्टार. पुढचा बॉल अक्षयच्या माध्यमातून
आनंदसाठी हा चेंडू बॅटची कडा घेतलीये. बॉल पाठीमागे थर्ड मॅनला जात असताना मात्र पाहायला मिळतोय. एकच धाव दिली आहे. अगदी कमी धावा रोखण्याचा प्रयत्न मी मगाशीच म्हटलं होतं आणि सिंगल आली आहे. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर निर्माण होत असताना मात्र सध्याच्या घडीला मात्र पाहायला मिळतंय. प्रत्येक डॉट बॉल आणि प्रत्येक बॉलवरती येणाऱ्या एखाद्या दुहेरी धावेवरती एक धाव किंवा दुहेरी धावेसाठी टाळ्या होत आहेत. कोयना किंग स्टार सपोर्ट चांगला आहे संघासाठी. 41ला 1. यावेळेला परफेक्ट टायमिंग, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, हा अँड हँडसम क्वालिटीचा दर्जेदार षटकार सामना जिवंत केलाय. षटकार येतोय. जहां मसले बडे होते ना वहां संतोष मखदूम स्ट्रोक खेलते हैं खडे खडे आणि खडे खडे लगावलेला शॉट अगदी जबरदस्त मॅच जिवंत ठेवणारा मात्र हा षटकार संतोषच्या पाठमधून आलाय. बॉल सीमा पार, 6 धावा आल्यात. समीकरण बदलेल. 3 चेंडू 12 धावांची गरज. 3-12 अगदी हे समीकरण सध्याच्या घडीला मात्र पाहायला मिळतंय. संतोष आहे तोपर्यंत मॅच आहे, परंतु आता सध्याच्या घडीला आपण पाहिलं अक्षयचं कमबॅक होणं कुठेतरी महत्वाचं आहे. कट करण्याचा प्रयत्न होता, शरीरापासून दूर ठेवलाय. पंच आमच्याकडे वळतायत, व्हाईट बॉलचा इशारा देत आहेत. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडले एक्स्ट्राच्या स्वरूपात. आणखीन एक धाव म्हणजे आधीच कर्जबाजारी, त्याच्यात उसना शेजारी. धावा कमी आहेत, त्यात तुम्ही अतिरिक्त धावा देतायत, त्यामुळे थोडंसं प्रेशर आहे. ओए संतोष मखदूम है तो सब मुमकिन है. हा खेळाडू जर उभा राहिला ना या संकटातून संघाला बाहेर काढू शकतो. 3 बॉल, आता 11 धावसंख्येची आवश्यकता आहे. 3 चेंडू आणि 11 धावा. एक हाय व्होल्टेज ड्रामा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दर्जेदार मॅच बनू लागली आहे. सामना काटेकी टक्कर आपण पाहतोय. एका बाजूला शाहूवाडी, दुसऱ्या बाजूला कोयना. मैदानाच्या आतमध्ये 48 बनलात. एक फलंदाज बाद झालाय. येणार 3 बॉल 11. 3 चेंडू 11ची आवश्यकता. बॉल ढगात, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, बुलंदी, पॉवरफुल, आसमानी, सुलतानी टोला. षटकार. प्रतिस्पर्धी संघाला शिकवायचा आहे धडा आणि जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत सुरू राहील माझ्या संघर्षाचा लढा. संघर्ष करतोय संतोष मखदूम. आता समीकरण 2 चेंडू 5 धावांची गरज. 2 चेंडू 5. काय मॅच बनली आहे, काय मॅच बनवली आहे संतोष मखदूम. रंगात आणि ढंगात येत असताना मात्र पाहायला मिळतोय. पाऊस थांबलाय परंतु धावांचा पाऊस संतोष मखदूम षटकार चौकाराने मात्र पाडत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हर्षित सर, असंच म्हणावं लागेल ना. 16 बॉल 28 धावांची खेळी या खेळाडूने केलेली पाहायला मिळाली आहे. आपला टॉपचा विषय आहे कसा क्वालिटी क्वालिटी आणि क्वालिटीच बॅटिंग केली आहे महत्वाच्या क्षणाला. 2 बॉल, आता 5ची आवश्यकता. 2 चेंडू आणि 5 धावा. सामना रंगात आला, मॅच रंगात आली आहे. आपण पाहतोय दर्जेदार क्रिकेटचा थरार. 22 यार्ड टेनिस क्रिकेट लाईव्ह प्रेझेन्स 22 यार्ड क्रिकेट कार्निवल 2026. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. 17,900चा हा जो गोतावळा आहे, हा परिवार आहे, तो आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. येणारे 2 बॉल, आता मात्र विजयासाठी 5 धावसंख्येची आवश्यकता राहिली आहे. 2 चेंडू आणि विजयासाठी 5 धावसंख्येची गरज. 2 चेंडू 5. अक्षयच्या विरोधामध्ये संतोष आहे. संतोष की अक्षय, कोयना किंग स्टार की श्री स्पोर्ट्स शाहूवाडी. 2 चेंडू 5. अक्षय निघालाय गोलंदाजी मार्क मधून. कोण जिंकेल, कोण हरेल? पुढचा बॉल अक्षयचा. पाहूयात काय घडेल. हो, खोलातला बॉल खोदून काढलाय अलॉंग द कार्पेट पद्धतीने. एक धाव घेतलीये, दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. दुसरी धाव कंप्लीट होईल का? नॉन स्ट्राइक एंडला थ्रो न करता स्ट्राइक एंडला थ्रो केलाय. विकेट डोक्याची होती. 2 धावा इथे कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट झाल्यात म्हणजे आता येणारा 1 बॉल. तिसऱ्या पंचांची मागणी केली. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येतोय. परंतु आता मला हे जाणून घ्यायचं आहे की जर शेवटच्या बॉलला मॅच गेली आहे, सामना बरोबरी झाला तर काय? सामना बरोबरी झाला तर काय? सुपर ओव्हर आहे, कंपल्सरी चेस आहे, या साऱ्या गोष्टी पाहायला जाणार आहेत. मला ते पाहिजे आता, कारण शेवटच्या क्षणाला मॅच आलेली आहे. शेवटच्या बॉलवरती सामना गेलाय हे तर क्लिअर आहे. सामना महत्वाचा आहे. या बॉलवरती काय घडलंय? 1 बॉलचा खेळ बाकी आहे अद्याप. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे सेमीफायनल आणि फायनलच्या मॅचला आपण नियमावली बदलू शकतो. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतोय.
बॅटर सेफ आहे. चला या धावा मिळतील त्या दोन, येणारा एक बॉल. आता 3 धाव संख्येची आवश्यकता. एक चेंडू 3 धावा. काय सामना बनला भावा. मॅच रंगात, सामना रंगात. एक बॉल 3 ची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये हा हाय व्होल्टेज ड्रामा आपण पाहतोय. एका बाजूला कोयना तर दुसऱ्या बाजूला शाहूवाडी. मॅच रंगात आली आहे. सामना बनला असेल तर टाळावायला काय हरकत नाहीये. 1 बॉल 3 ची गरज. 17 बॉल 30. संतोष मगदुम बॅटिंग करतोय. दर्जेदार खेळ मैदानाच्या आतमध्ये बाला मिळालाय. तुझी तुलाच पुरी करायची. हौस आकाशी उंच उडायची. गाड्या तयारी ठेव रमणाची. कधी झुकायची कधी नडायची. सिंगल आली आहे. कंपल्सरी चेस आहे. दुसरी येईल का. दुसरीचा प्रयत्न. दुसरी आली आहे. इथे तिसरी येते का पाहावी लागेल. तिसरी देखील कंप्लीट झाली आहे. 3 धावा इथे पळून पूर्ण करण्यात आल्यात. 3 धावा पळून पूर्ण झालेल्या पाहायला मिळाल्या. सामना जिंकला. सामना जिंकलाय श्री स्पोर्ट शाहूवाडी संघाने. काय मॅच झाली आहे. असा सामना होणं नाही. ना भूतो ना भविष्यातही असा सामना होणं नाही आणि अशी स्पर्धा होणं नाही. 3 धावा पळून पूर्ण केल्यात संतोष मगदुमने. मनावर घेतलं की वेळ बदलू शकतो. मनावर घेतलं तर वेळ बदलू शकतो. आणि संघर्ष करायचं ठरवलं तर आम्ही खेळ देखील बदलू शकतो. खेळ बदलून दाखवलाय संतोष मगदुमने. 18 चेंडू 33 धावांची बहारदार खेळी. स्ट्राईक रेट आपण पाहायला गेला तर 183च्या स्ट्राईक रेटने मात्र तो खेळत होता. 2 षटकार 1 चौकार. काय मॅच राहिली आहे. जबरदस्त मॅच. जी मॅच हवी होती प्रेक्षकांना ती मॅच अगदी पाहायला मिळाली आहे. 1 चेंडू 3 धावांची गरज होती आणि त्या 3 धावा अगदी कंप्लीट झाल्यात आणि सामना इथे जिंकलाय 9 विकेट राखून श्री स्पोर्ट शाहूवाडी या संघाने.